नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महापोर्टलवर विचारण्यात आलेली जी वनरक्षक भरती होती पहा, तर त्या भरतीतील महत्त्वाचे असणारे 35 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला 2019 या वर्षी विचारण्यात आलेल्या वनरक्षक भरतीचे आहेत आणि हे पूर्ण प्रश्न वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्रामला जॉइन करायचं आहे। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला डेली PDF आणि प्रत्येक जी काही नोट्स असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे हे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे 1950 मध्ये भारतात वन महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती। या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे तयार होतात पहा। तर वन महोत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली, तर 1950 या वर्षी झालेली आहे। या ठिकाणी आहे प्रश्न की कोणी केली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करून उत्तर देत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर कन्हैयालाल मुंशी हे जे आहेत यांनी 1950 या वर्षी वन महोत्सवाची सुरुवात जी आहे ही केलेली आहे। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे चिल्का तलाव पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे। पहा, चिल्का तलाव पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थित आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर ओडिसा। पहा, ओडिसा या राज्यामध्ये आहे पहा चिल्का तलाव पक्षी अभयारण्य। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कटी या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कोणता आहे। पहा, कटी या शब्दाला समानार्थी शब्द असणारा। तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कटीचा समानार्थी शब्द होतो पहा कंबर। आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी। हे सर्व जे काही प्रश्न आहेत हे आपण 2019 ला जी वनरक्षक भरती झाली त्यामधील हे प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळे आपण प्रत्येक प्रश्नाची लेवल जी आहे ती कशी आहे ही तपासून पहा। त्यानंतरचा प्रश्न आहे डोळे पांढरे होणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे। पहा, डोळे पांढरे होणे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, एखाद्याची भरभराट पाहून आश्चर्यचकित होणे त्यालाच म्हटलं होतं जातं पहा डोळे पांढरे करणे। पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे वैगई ही जी नदी आहे ही कोणत्या राज्यातून वाहते। पहा मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। ही जी नदी आहे याचं नाव जवळपास आपण 70% लोकांनी नवीनच नाव ऐकलं असेल। वैगई नदी ही जी आहे ही कोणत्या राज्यामधून प्रवास करते किंवा कोणत्या राज्यामधून वाहते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर तामिळनाडू। पहा, तामिळनाडू या राज्यामधून वाहते पहा वैगई नदी। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं राज्य असं आहे की ते दख्खन पठारात येतं। पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। तर खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ते दख्खन पठारामध्ये येतं। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, जे कर्नाटक राज्य आहे। पहा, कर्नाटक राज्य मोडतं पहा दख्खनच्या पठारामध्ये। पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे मुंबईतील पहिली कापड गिरणी कोणी स्थापन केली। पहा, मुंबईमध्ये सर्वात पहिली कापड गिरणी ही सुरू झालेली होती, तर ती कोणी स्थापन केली। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर कावसजी नानाभाई दावर हे जे आहेत यांनी मुंबईमधील पहिली कापड गिरणी जी आहे ही सुरू केलेली आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जवळपास 3-4 वेळा विचारण्यात आलेला होता पहा वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी। यानंतरचा प्रश्न आहे भारत हा खालीलपैकी कोणत्या वर्षी जागतिक पर्यावरण दिवसाच्या जागतिक यजमान होता। पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। यजमान या ठिकाणी आपल्याला होस्ट म्हणता येईल, लक्षात ठेवा। तर भारत हा जो देश आहे हा कोणत्या वर्षी जागतिक पर्यावरण दिवस जो आहे त्या दिवशी यजमान होता। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 2011। पहा, 2011 या वर्षी भारत जो आहे हा जागतिक पर्यावरण दिनाचा जागतिक यजमान होता। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल 2011। यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली होती। प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, हा जो प्रश्न आहे हा संविधान आणि राज्यघटनेवरती आधारित इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर असं कोणतं प्रकरण आहे की त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचना जी आहे त्याची संकल्पना मांडली होती। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर केशवानंद भारती प्रकरण जे आहे तर या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी संविधानाची मूलभूत संरचना जी आहे ती संकल्पना प्रकट केली होती, म्हणजेच विकसित केली होती। पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक
एक तर कोलकाता या ठिकाणी आहे पहा. भारतातील सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट हे जे आहे हेडक्वार्टर जे आहे हे आहे पहा कोलकाता. आपल्याला जर राज्य विचारलं तर राज्य याचं येतं पहा पश्चिम बंगाल. यावरती आपल्याला राज्य देखील विचारलं जाऊ शकतं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जलौघ या खालीलपैकी संधी विग्रह कोणता आहे पहा. या शब्दाचा संधी विग्रह जलौघ या शब्दाचा संधी विग्रह काय असणार आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जल अधिक ओघ. पहा जल अधिक ओघ म्हणजेच काय होतं जलौघ. आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा. मराठी व्याकरणावर तर सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट असतात. संधी विग्रह यावरती आपल्याला महत्त्वाचे हे प्रश्न विचारले जातात. त्यामध्येच हा प्रश्न देखील आहे. आणि यापूर्वी आपण 100 पेक्षा जास्त असे शब्द आहेत की त्यांचे विग्रह आपण पाहिलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी तोही व्हिडिओ आपण जाऊन पाहायचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे अनुरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा अनुरक्ती याचा विरुद्धार्थी शब्द. जे काही मित्रांनो आपण 100 समानार्थी घेतलेले आहे शब्द, जे काही 100 विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत तर त्यामधील हा प्रश्न विचारण्यात आला आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला 2019ला वनरक्षक खात्यासाठी विचारण्यात आला होता. अनुरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होतो. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो अनुरक्तीचा संताप. पहा संताप. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय प्राणी अनुवंशिक संसाधन ब्युरो त्यालाच म्हटलं जातं द नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस. तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. पहा ज्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये थोडंसं वाचण्यासाठी अवघड जातं त्यांनी इंग्रजी भाषेचा वापर करायचा आहे. द नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक्स रिसोर्स हे जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर कर्नाल हे जे ठिकाण आहे पहा कर्नाल या ठिकाणी आहे राष्ट्रीय प्राणी अनुवंशिक संसाधन ब्युरो. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील मन पूर्ण करायचे आहे किंवा खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर पहा या ठिकाणी जळत्या घराचा आणि पुढे रिकामी जागा आहे तर त्या ठिकाणी कोणता शब्द बसेल. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 पळता वासा. या ठिकाणी मित्रांनो ही जी म्हण आहे लक्षात ठेवा ही म्हण थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. काही ठिकाणी ही म्हण अशी आहे की जळत्या घराचा इतर ठिकाणी काय दिलंय पळतो वासा. काही ठिकाणी दिलेलं आहे की पोळतो वासा. पहा पळतो वासा काही ठिकाणी पोळतो वासा असं देण्यात आलेलं आहे लक्षात. त्यामुळे दोन्ही जे ऑप्शन असणार आहेत ते त्या ठिकाणी आपले बरोबर घेऊ शकता. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल जळत्या घराचा पळता वासा. पण या ठिकाणी शब्द जो आहे तो आहे पोळता असा शब्द आहे कारण 2023ला या ठिकाणी पळता दिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅशवरती आधारित आहे. पहा नालंदा जे विद्यापीठ आहे तर त्या ठिकाणी दिलं जाणारं शिक्षण जे आहे हे कोणत्या धर्मावरती आधारित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बौद्ध हा जो धर्म आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे. बौद्ध धर्मावरती आधारित आहे नालंदा विद्यापीठातील शिक्षण. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अंतर्गत या शब्दाचा खालीलपैकी संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा अंतर्गत या शब्दाचा संधी विग्रह. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अंतः अधिक गत. पहा अंतः अधिक गत म्हणजेच काय होईल पहा अंतर्गत अंतर्गत लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं आपल्या उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी DRDOने जगातील सर्वात उच्च स्थलीय संशोधन केंद्र स्थापन केलं आहे. पहा कोणी केलं आहे DRDO लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे तर टेरिस्ट्रियल रिसर्च सेंटर जे आहे हे जगातील सर्वात उच्च स्थलीय संशोधन केंद्र म्हटलं जातं आणि ते कोणी केलं आहे तर DRDOने केलं आहे. कोणत्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर लडाख. पहा लडाख या ठिकाणी केलेलं आहे जगातील सर्वात उच्च म्हणजे सर्वात उंच असणारं स्थलीय संशोधन केंद्र. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल लडाख. यानंतरचा प्रश्न आहे उत्तर पूर्व भारतात लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी लहान जंगलांची कापणी किंवा त्यांना जाळलं जातं त्या रीतीला काय म्हटलं जातं म्हणजे ती जी रीत आहे तिला काय म्हणतात. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर त्याला झूम शेती असं म्हटलं जातं. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा तर झूम शेती काय असते की म्हणजे ती कोणत्या ठिकाणी करतात उत्तर पूर्व भारत जो आहे त्यामध्ये नवीन जर काही लागवड करायची असेल तर त्या जमिनीसाठी लहान जंगलांची कापणी केली जाते किंवा त्या जंगलांना जाळलं जातं. ती जर प्रथा आहे त्याला म्हटलं जातं पहा झूम शेती. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पैनगंगा नदीवरती खालीलपैकी कोणतं धरण बांधण्यात आलेलं आहे. पहा पैनगंगा नदी
मित्रांनो, आपण जेवढे काही असे महत्त्वाचे धरण आहेत कोणत्या नदीवरती आहेत यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ देखील घेतला आहे आणि अशाच पोस्ट आपण पहा इंस्टाग्रामवरती देखील करत असतो. इंस्टाग्रामवर जर आपल्याला फॉलो करायचं असेल तर मराठी नोकरी पहा, इंस्टाग्रामवर जायचं असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं इंस्टाग्राम आयडी आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला फॉलो करू शकता. पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर इसापूर हे जे धरण आहे हे महाराष्ट्रात आपल्या पैनगंगा या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेला आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. 2 प्रश्न वेगवेगळे विचारले जातात. तर भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर पहा, जिम कॉर्बेट हे जे आहे आपल्या देशातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. दुसरा प्रश्न आहे की ते कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं? तर लक्षात ठेवायचे ते कोणत्या वर्षी केलेलं आहे? 1936 साली. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. 1936 या वर्षी पहिलं राष्ट्रीय उद्यान जे आहे जिम कॉर्बेट ते स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचार आणि त्याच्या अर्थाची योग्य जोडी ओळखायची आहे. पहा, वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ अशी बरोबर असणारी जोडी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पायाला भिंगरी बांधणे. त्यालाच म्हटलं जातं सतत फिरतीवर असणं. म्हणजे पहा, भिंगरीसारखं फिरत राहणं म्हणजे त्यालाच म्हटलं जातं आपण सतत फिरतीवरती असणं, त्याला म्हणतात पायातील म्हणजे पायाला भिंगरी बांधणे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. हे बरोबर असणारा अर्थ आहे. या ठिकाणी पाडा वाचणे, पार उडवणे आणि दुधात साखर पडणे हे जे आहे हे तीनही गोष्टी चुकीच्या दिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी एकच बरोबर दिली आहे, ती म्हणजे पायाला भिंगरी बांधणे. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील धोकाग्रस्त प्राण्यांची रेड लिस्ट खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जाहीर करत असते? पहा, जे काही जगातील धोकाग्रस्त प्राणी आहेत आणि त्यांची जी एक रेड लिस्ट असते तर त्या रेड लिस्टला कोणती आंतरराष्ट्रीय कंपनी किंवा संस्था जी आहे ही जाहीर करत आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर IUCN. पहा, आय म्हणजे लक्षात ठेवायचं इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, त्यालाच IUCN असं म्हटलं जातं. IUCN याचा फुल फॉर्म आहे पहा, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, लक्षात ठेवा. आणि ही जी आहे ही कंपनी त्याला जाहीर करते. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जात होते? पहा, पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं कोणत्या शहराचं नाव आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर पुणे हे जे शहर आहे या पुणे या शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं म्हटलं जात होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डोडो हा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? पहा, या ठिकाणी डोडो असं एक आपल्याला दिलेलं आहे तर त्याचा प्रकार कोणता आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर डोडो जो आहे तो एक पक्षी आहे, लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल, पक्षाचा एक प्रकार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील शेअर मार्केटवर खालीलपैकी कोणाचं नियंत्रण आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. जो आपल्या भारताचा स्टॉक एक्सचेंज आहे म्हणजे भारतात जो शेअर मार्केट आहे त्यावरती सर्वात जवळचं नियंत्रण म्हणजे लक्ष कोणाचं असतं? तर ते असतं पर्याय क्रमांक 2 सेबी. पहा, सेबी याचं लक्ष असतं पहा शेअर मार्केटवरती. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून निवडणूक आयोग घेतला आहे? पहा, निवडणूक आयोगाची जी प्रथा आहे किंवा जी सिस्टम आहे तर ती भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपण स्वीकारलेली आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 युनायटेड किंगडम. म्हणजेच पहा, UK या देशाकडून भारताने निवडणूक आयोग जो आहे तो स्वीकारलेला आहे संविधानामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. शब्दसमूह आहे आपल्याला अतिशय मूर्खपणा करणारा किंवा मूर्खातील मूर्ख असं त्यासाठी एक शब्दसमूह निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर याला मूर्ख शिरोमणी असं म्हटलं जातं, मूर्खातील मूर्खाला. पर्याय क्रमांक 3 योग्य आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणती नियामक संस्था नाही? पहा, नियामक संस्था नसणारी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जी सिबिल संस्था आहे ही जी आहे पहा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये नियामक संस्थांमध्ये मोडत नाही, लक्षात ठेवायचे सिबिल. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील 2011 वर्षी स्थापन झालेले जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? पहा, कधी झालेला आहे? 2011 या वर्षी स्थापन झालेला आहे जीवावरण राखीव क्षेत्र, ते खालीलपैकी कोणतं होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर पन्ना हे जे जीवावरण क्षेत्र आहे
हे 2011 या वर्षी आपल्या भारतामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. पन्ना ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे दगडावरील रेघ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल. पहा, दगडावरील रेघ याचा अर्थ काय होतो. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 एखादा ठाम निर्णय घेणं म्हणजे पक्क डिसिजन घेणं. पहा, पक्क डिसिजन घेणं त्यालाच म्हटलं जातं. पहा, दगडावरील रेघ म्हणजे ते डिसिजन सहजासहजी परत मोडलं जाऊ शकत नाही, त्याला म्हणतो आपण ठाम निर्णय घेणं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली यांच्या नावावर असलेलं सलीम अली पक्षी विज्ञान आणि प्राकृतिक इतिहास केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न महत्वाचा आहे, प्रश्न थोडासा मोठा आहे. पहा, प्रश्न परत एक वेळा ऐकून घ्या. प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली यांच्या नावावर असलेलं सलीम अली पक्षी विज्ञान आणि प्राकृतिक इतिहास संशोधन म्हणजे प्राकृतिक इतिहास केंद्र जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कोयंबतूर या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे म्हैसूर सिल्क भारतातील कोणत्या राज्यामधील प्रसिद्ध आहे. पहा, म्हैसूर सिल्क भारतातील कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पहा, म्हैसूर सिल्क प्रसिद्ध. आपल्या महाराष्ट्रात झालं तर पैठणी ही जी आहे ही सर्वात प्रसिद्ध आहे. तसंच म्हैसूरमध्ये म्हैसूर सिल्क म्हणजेच कर्नाटकमध्ये आहे म्हैसूर सिल्क. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणते शहर महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाते. पहा, प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 प्रश्न वेगवेगळ्या राजधानीवरती विचारले जाऊ शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया. महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून लक्षात ठेवा नागपूर याला ओळखलं जातं. नागपूर शहराला महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून ओळखतात. लक्षात ठेवा, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पहा पुणे. आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे पहा नागपूर. लक्षात ठेवायचं, हे 3 इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत. आणि देशाची राजधानी पहा, देशाची राजधानी आहे दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी आहे ती आहे पहा मुंबई. लक्षात ठेवा, मुंबई 2 ठिकाणी येते. एक तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई. आणि महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून नागपूर या शहराला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, आपल्याला जोडी विचारली आहे पण ती चुकीची जोडी कोणती आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 हात आणि कर ही जी जोडी आहे ही चूक असणारी जोडी आहे. यामध्ये पहा सरस निरस विरुद्धार्थी आहे, सुनिश्चित दुनिश्चित, पुन्हा अजून आधार निराधार ह्या 3ही जोड्या ज्या आहेत ह्या विरुद्धार्थी जोड्या आहेत. आणि हात आणि कर ही जी जोडी आहे ही समान अर्थाची जोडी आहे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. चूक असणारी जोडी आहे हात कर. ऑप्शन क्रमांक 1. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नकाशात बाणाने दाखवलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. तर पहा, बाणाने दाखवण्यात आलेला जिल्हा जो आहे तो आहे हा. तर हा कोणता जिल्हा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 नकाशात जो बाणाने दाखवलेला जिल्हा आहे तो आहे पहा नांदेड. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. मित्रांनो, जो नेक्स्ट व्हिडिओ होईल त्यामध्ये जेवढे काही हे महत्त्वाचे 36 जिल्हे आहेत तर हे कोणते कोणते जिल्हे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत त्याचं वाचन कसं करायचं यावरती आपण एक व्हिडिओ घेऊन लवकरच घेऊन येणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर होईल नकाशातला जो बाण आहे तो आहे नांदेडचा. तर मित्रांनो, हे होते पहा 35 असणारे इम्पॉर्टंट विचारण्यात आलेले प्रश्न. आणि हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न इम्पॉर्टंट होते पहा, कारण हे प्रश्न 2019ला जी वनरक्षक भरती झाली त्यानुसार विचारण्यात आले होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो पहा प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली ज्या नोट्स आहेत त्या आपण अपलोड करत आहोत मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलवरती. त्याची लिंक तुम्हाला मी दिली आहे, त्यालाही जाऊन आपण जॉईन करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.